टोळ कांदा बेसल डोजमध्ये आम्ही फोरपिडो, ब्लॅक डायमंड ह्युमिक, ॲमिनो सिलिकॉनचे कॉम्बिनेशन आणि काला किट प्लस DAP यूज केलेला प्लॉट आहे बघा. लाईव्ह रिझल्ट. आणि सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे, कुठल्याही अफवांना बळी पडू नका. आता यावर एकच स्प्रे घेतलेला आहे. हे बघा क्वालिटी. जेवढे स्प्रे तुम्ही कमी घेसाल तेवढा फायदा आहे. उठा उठा, आबाळ पळालं पळा पळा, मेंढी वळण करू नका आणि कांद्यावर होता होस्तोर स्प्रे करूच नका. कारण की याला कुठल्याही फवारणीची आवश्यकता नाही आहे. खर्च करसाल तर खतावर करा. 10-26-26 वापरा, ब्लॅक डायमंड वापरा, काला किट वापरा, पोटॅश वापरा आणि फवारणीचा खर्च टाळा. कारण की फवारणी केल्यामुळे पाथा अधिक खराब होतील, शेंड्या अधिक वाळतील, कमी नाहीत होणार. हे बघा, विदाऊट फवारणी केलेला प्लॉट. हे बघा, ते सुद्धा सुरुवातीला केली होती एकच साधी फवारणी, एकच स्प्रे साधा. त्यानंतर स्प्रे घेतला सुद्धा नाही आणि आवश्यकता देखील नाही. ब्लॅक डायमंड, DAP, काला किट आणि फोरपिडो आदामाचे लाईव्ह प्लॉट, लाईव्ह रिझल्ट, रोटस प्लॉट आहे. बघायचा असेल तर पांडुरंग खडसे पाटील.